छत्रपती शाहू महाराजांचा यांना न्याय मिळेल तेव्हा हा लढा खऱ्या अर्थाने पुढे जाईल असं मला वाटतं। आणि आज शिकस्त केली कार्यकर्त्यांनी आणि ठिकाणी समोर आले। केवळ हा एक प्रश्न नाहीये तर बाकीच्या राज्य सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सगळी माहिती पोहोचवलेली आहे। मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की भटक्या विमुक्त समाजासाठी एक मोठा फोर्स असावा आणि त्याच्यामधून निधी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम व्हावं यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। तो मी पुढेही करीन आणि फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे गोसावी समाजाच्या आणि एकूण भटक्या विमुक्तांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या सातत्याने मी मला सांगते 91 पासून म्हणजे लक्ष्मण माने किंवा त्या सगळ्या असल्यापासून मी काम करत आलेली आहे। त्यामुळे तुम्ही माझे कुटुंबीयच आहात। त्यामुळे मी यांचं उपोषण जे सोडवलेलं आहे ते खरोखर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू छत्रपती यांच्या आशीर्वादाने अधिक काम चांगलं व्हावं ही आपली अपेक्षा आहे आणि अधिक मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेसाठी पोलिसांना सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे। राजकीय पक्षांच्या पलीकडचे काही विषय असतात आणि म्हणून झिरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन महिलांविषयी असणाऱ्या कुठल्याही अत्याचाराच्या विरोधामध्ये समाज आणि पोलीस आणि न्यायसंस्था यांनी एकत्र काम करावं तर मुली सुरक्षित होतील असं मला वाटतं। आणि माध्यमांच्या जागरूकतेमुळे या सगळ्या बातम्या समोर येत आहेत। त्याच्यामधून मला असं वाटतं जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने प्रत्येक वेळेला तुमचं सहकार्य राहिलं तर नक्की आणि नक्की न्याय मिळू शकेल कारण समाजात त्यांनी जागृती होईल।